थंडीच्या दिवसात वर्षातून एकदाच ही भोगीची भाजी केली जाते, जी मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी आपण करतो. या सगळ्या भाज्या वापरून अगदी पौष्टिक ही भाजी तयार होते आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भागात ही भोगीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर आज मी ही अगदी साधी सोपी रेसिपी आज तुम्हाला दाखवत आहे आणि जरी ही भोगीची भाजी असली तरीही आपण इतर वेळेस पण करून खाऊ शकतो आणि या सगळ्या ज्या भाज्या आहे यापैकी काही मिळाल्या किंवा नाही मिळाल्या किंवा काही दुसऱ्या एक्स्ट्रा मिळाल्या तर तुम्ही त्या सगळ्या यामध्ये ऍड करू शकता. तर चला मकर संक्रांती विशेष भोगीची भाजी करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांत आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण भोगी विशेष एक भोगीची जी भाजी आहे ती करणार आहोत आणि यासोबत ती लावलेली मस्त बाजरीची भाकरी केली जाते, ती पण आज आपण करत आहोत. खरं तर आमच्याकडे भोगी नाही केली जात, मकर संक्रांतच केली जाते. भोगीला बऱ्याच ठिकाणी जसं मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भोगी ही साजरी केली जाते, पण आमच्याकडे मकर संक्रांतच केली जाते. आधीचा जो दिवस असतो भोगीचा त्या दिवशी काही स्पेशल नसतं. तर तरी पण आज मी पहिल्यांदाच ही भोगीची भाजी तयार केली आहे. आय होप तुम्हाला आवडेल. आणि भाकरी तर आपण नेहमी करतो, पण मस्त टम्म फुगलेली आज भाकरी केलेली आहे. ती पण कशी केली ते पण बघूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता भोगीची भाजी म्हटलं ना तर भरपूर भाज्या आल्या आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात छान भाज्या मिळतात. या भाज्या वापरूनच ही भाजी केली जाते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरून ही भाजी केली जाते. तर पण स्पेशली यामध्ये शेंगभाज्या असतात, फळभाज्या असतात आणि पालेभाज्या असतात. तर इथे मी वालाची शेंग घेतलेली आहे, ती पण छान निवडून वगैरे घेतली. थोडा गाजर घेतला आहे. त्यानंतर मला छान 3 प्रकारचे दाणे मिळाले, ज्यामध्ये हरभरा आहे, पावटा आहे आणि मटार आहे. तुरीच्या शेंगा तुम्हाला मिळाल्या तर तुरीचे दाणे घेतले तरीही चालेल, ओले तुरीचे दाणे असतात ना ते. त्यानंतर पालेभाज्यांमध्ये मी फक्त पालक आणि मेथीच घेतली आहे, बाकी भाज्या मला मिळाल्या नाही. त्यानंतर वांग घेतलं आहे आणि बटाटा घेतलेला आहे. बरेच जण यामध्ये फ्लॉवर घालतात किंवा बोरं वगैरे घालतात. बोरं मला पर्सनली आवडत नाही म्हणून मी घातले नाहीये, पण बोरांचा आंबटपणा वगैरे पण या भाजीमध्ये यावा म्हणून यामध्ये आपण एक वेगळा इन्ग्रेडियंट घातला आहे, तो पण मी व्हिडिओ करता करता तुम्हाला सांगते. यानंतर या भाजीसाठी जी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्यासाठीचं साहित्य काढून घेतलेलं आहे. तर इथे आपण जेव्हा करू तेव्हा मी याचं साहित्य आणि प्रमाण पण सांगते. त्यासाठी आता इथे एक कढई घेतली आणि या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं आणि यामध्ये या भाज्या आपण सगळ्यात आधी थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या भाज्या खूप अशा तळून नाही काढायच्या, थोड्या तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं, या भाजीला पण छान चव येते आणि जेव्हा आपण फक्त नुसतं शिजवतो किंवा डायरेक्ट मसाल्यामध्ये जेव्हा भाज्या घालतो ना, तर त्यापेक्षा या पद्धतीने करून बघा, खूप छान चव लागते. तर इथे पालेभाज्या सोडून बाकी सगळ्या भाज्या मी इथे फ्राय करून घेणार आहे. तर हे पूर्ण फ्राय करायला ही भाजी छान अशी परतवून घ्यायला एक 7 ते 8 मिनिटं लागतात. लो टू मीडियम गॅसवरती या भाज्या परतवून घ्यायच्या. खूप तळून नाही घ्यायच्या किंवा खूप डाग येतपर्यंत नाही करायचं, पण थोड्याशा शिजल्या पाहिजे इथपर्यंत करायचं. म्हणजे 70 ते 80% आपल्याला या भाज्या अशा परतवूनच इथे फ्राय करून घ्यायच्या आहे, शिजवून घ्यायच्या आहे. आता या भाज्या 5 ते 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे, तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊ. तर इथे मी एका छोट्या पॅन मध्ये सुरुवातीला खोबरं भाजून घेऊ. तर इथे मी 2 टेबलस्पून खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, ते घातले आणि ते भाजून घेऊ. जर तुम्ही किसून घेतला ना तर असाच भाजला तरी चालतं, पण मी आता याला कट करून घेतले आहे आणि हे थोडेसे जाड आहे म्हणून मी काय करते, जेव्हा असे जाड काप केले तर मी थोडंसं तेल घालून याला भाजून घेते, म्हणजे चव पण छान लागते आणि ते व्यवस्थित भाजले सुद्धा जातात. आणि हे वाटण करता करता मध्ये मध्ये ही जी भाजी आपण ठेवलेली आहे ना मागच्या साईडला, तर त्याला पण हलवत राहायचं. गॅस मीडियम ठेवायचा आणि त्याला 1-2 मिनिटांनी थोडंसं परतवून घ्यायचं. तर हे बघा, इथे खोबरं पण व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर हे काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. आता याच पॅन मध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो पण परतवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे.
आणि हे पण आपण 2-3 मिनिटं परतवून घेऊ. परतवताना मी 2 चमचे तेल घातलं, अगदी छोटा चमचा, आणि त्याला पण छान परतवून झाल्यानंतर इथे 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरं आणि 1.5 चमचे इतकं मी धणे घेतलेले आहे. सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हे पण यासोबतच थोडंसं भाजून घेऊ. तर मी काय केलं, कांदा आणि टोमॅटो बाजूला करून घेतलं आणि हे थोडंसं आधी गरम होऊ दिलं आणि नंतर परत मिक्स करून घेतलं आणि छान भाजून घेतलं. तर कांदा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट होतपर्यंत इथे भाजून घ्यायचा. तुम्ही बघितलं यामध्ये आपण कुठलेही खडे मसाले घातलेले नाहीये. खडे मसाले न घालता पण ही भाजी खूप अप्रतिम होते. आणि सगळ्यात शेवटी आपण गरम मसाला घालतो आहोत ना, तर गरम मसाल्यामुळे पण भाजीची चव अजूनच वाढते. तर आता इथे हे कांदे पण छान भाजून झाले. आता हे थंड करून घेऊ आणि आता इथे भाजी जी आहे ना, ती पण बघून घेऊ. तर तुम्ही बघू शकता इथे भाजी थोडीशी शिजत आलेली आहे. मी शिजताना ना अर्धा चमचा मीठ घातलं होतं, म्हणजे या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजेलही, त्याला पाणी सुटून ते शिजेल आणि भाज्यांना छान चव सुद्धा येईल. तर आता या भाज्या शिजत आहे. आता मी इथे गॅस बंद केला आणि सुरुवातीला जे आपण भाजलेलं खोबरं आहे ते बारीक करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटो हे पण थंड झालेलं आहे, हे पण घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून इथे हे बारीक करून घेऊ. आता इथे हे थोडं गरम होतं ना, तर मी थोडेसे आईस क्यूब्स घातले आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट पण मी इथेच घातली. आता माझ्याकडे आलं लसूण पेस्ट रेडी होती म्हणून मी इथेच घातली. नाही तर तुम्ही आलं आणि लसूण असं वेगवेगळं घालू शकता. तर अर्धा इंच आलं घालायचं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत. तुम्ही बघितलात आता आपण आलं लसूण पेस्ट घातली. थोडंसं बर्फ घालू आणि छान बारीक करून घेऊ. तर हे बघा, मस्त असं टेक्स्चरचं छान बारीक झालेलं आहे. छान बारीक वाटून घ्यायचं. आता हा मसाला आपण बाजूला ठेवू आणि या ज्या भाज्या आहे ना, त्या पण भाज्या छान शिजलेल्या आहे. 80% तर आपण इथे शिजवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मेथी आणि पालक घालू आणि परत 2 मिनिटं हाय फ्लेमवरती शिजवून घेऊ. आता हाय फ्लेमवरती ठेवल्यानंतर याला थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे खालून बाकीच्या भाज्या करपणार नाही. आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता हे जे भाज्या आपण पालेभाज्या घातल्या ना, त्याच्यामुळे चांगलं पाणी सुटतं आणि हाय फ्लेम असल्यामुळे ह्या भाज्या पण छान अशा परतवल्या जातात. पाणी सुटल्यामुळे, नाहीतर जर तुम्ही गॅस कमी ठेवला आणि भाज्यांना पाणी सुटलं की मग ते व्यवस्थित भाजले जाणार नाही किंवा आपल्या भाज्या छान परतवल्या जाणार नाही. तर इथे ही महत्त्वाची टिप आहे. या भाज्यांना छान असा क्रंच पण यावा, टेस्टला पण छान लागावी आणि अशा खूप गिळगिळीत किंवा अशा भाज्या आपल्याला नको आहे. या भाजीमध्ये या सगळ्या भाज्या व्यवस्थित दिसल्या पण पाहिजे पाहिजे आणि व्यवस्थित त्या शिजल्या पण पाहिजे. तर आता आपण 2 मिनिटं हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतलं. आता या भाज्या छान शिजून झालेल्या आहे. आता आपण हे काढून घेऊ. आता या कढईमध्ये अर्धा कप पाणी घालून हे पाणी पण मी या ताटामध्येच काढून घेतलं, म्हणजे या भाज्याचा पूर्ण फ्लेवर या म्हणजे भाज्यांसोबतच इथे राहील. हे कढई विसळून घेतलेलं जे पाणी आहे ते फेकू नका, आपल्याला ग्रेव्हीमध्ये याचा उपयोग होईल. आता पाणी सगळं काढून झाल्यानंतर ही कढई छान तापवून घेतली. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. आज या भाजीमध्ये मी छान भरपूर तेल घालत आहे. तुम्ही तेल कमी खात असाल तर थोडं कमी वापरलं तरीही चालेल. तर तेल छान गरम झालं की यामध्ये तयार वाटण घालू आणि परतवून घेऊ. तर याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मी संपूर्ण वाटण नाही घातलं. 2 टेबलस्पून इतकं 2 चमचे वगैरे काढून घेतलं. मला वाटलं जास्त होईल हे वाटण म्हणून. तर अगदी परफेक्ट आहे. मी इथे जे प्रमाण सांगितलं आहे तुम्ही तेवढं वाटण तयार करून घ्या आणि थोडंसं तुम्ही काढून ठेवलं तरीही चालेल. सुरुवातीला ना मला हे तमालपत्र घालायचं होतं तेलामध्येच, तर ते मी विसरले, तर मी आत्ता घालत आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटत आलेलं आहे. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. तर मी अर्धा चमचा हिंग घातली, त्यापेक्षा थोडा कमी. त्यानंतर हळद, 1 चमचा मी इथे तिखट घेतलेलं आहे. सुरुवातीला मी 1 चमचा घातलं, पण नंतर मला थोडं कमी वाटलं तर मी परत अर्धा चमचा तिखट यामध्ये घातलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे मग हे सगळे मसाले आहे ना ते जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालू आणि याला परत छान तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि जसं मी सांगितलं की मला तिखट थोडं कमी वाटलं तर मी नंतर थोडंसं घातलं आणि आता यामध्ये या शिजलेल्या भाज्या घालू.
तर आता या भाज्या आपण घालून परत 2-3 मिनिटं छान असं परतवून घेऊ. आता यामध्ये पण थोडंसं पाणी आहे ना, तर हे अजिबात खाली लागत नाही. 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचंय, जसं तुम्हाला या ग्रेव्हीची किंवा या भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे तशी. ही जी भाजी आहे ती एकदम कोरडी ठेवू नका किंवा खूप पातळ भाजी करू नका. अशी थोडीशी लपतपी ठेवा, म्हणजे भाकरीसोबत पण खाऊ शकतो आणि भातासोबत पण आपण याला खाऊ शकतो. आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातला. हा फ्रेश गरम मसाला आहे. फ्रेश म्हणजे आता आपण उन्हाळ्यातच केलेला आहे आणि अप्रतिम चव आहे या गरम मसाल्याची. जर तुम्ही रेसिपी बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. हा गरम मसाला आपण यामध्ये अर्धा चमचा घातला, तर त्याच्यामुळे बाकी आपण कुठलेच खडे मसाले घातलेले नाही. त्यानंतर मी थोडासा गूळ यामध्ये घातलेला आहे. तर गूळमुळे काय होतं, की भाजीला छान अशी चव येते, कारण आपण यामध्ये वांग घातलं आहे, शेंगा घातली आहे आणि थोडंसं आपण यामध्ये चिंच घालूया. तर आता बोरं वगैरे जर घातले असते तर त्याचा आंबटपणा याला आला असता आणि थोडंसं गूळ तर आपल्याला घालावं लागलंच असतं. पण आपण बोरं घालत नाहीये म्हणून मी अगदी छोटासा असा चिंचेचा तुकडा इथे घालत आहे. आणि आता ही भाजी आपण एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. भाज्या आपल्या अर्धवट शिजलेल्या आहे. या ग्रेव्हीमध्ये छान शिजल्या पाहिजे. झाकून ठेवलं की छान तेल सुटतं आणि मस्त अशी ही भाजी तयार होते. तर तुम्ही बघू शकता इथे आपली ही भाजी तयार झाली आहे. झाकून ठेवल्यानंतर किती सुंदर मस्त असं तेल सुटलेलं आहे. आणि इथे जर तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमी करू शकता. मी थोडंसं जास्त घातलेलं आहे. वरून कोथिंबीर घालू आणि आपली ही भोगीची भाजी तयार आहे. आता यावरती तीळ वगैरे पण घालू शकता. तीळ तर आपण भाजीमध्ये घातलेलीच आहे. पण वरून डेकोरेशनसाठी पण तुम्ही इथे तीळ घालू शकता. तर चला, ही आपली भोगीची भाजी मस्त तयार झाली. आता आपण बाजरीची तीळ लावून भाकरी करूया. तर जेव्हा बाजरीची भाकरी करतो तर बाजरी जी आहे ती लगेच दळलेली पाहिजे किंवा 15 दिवसामध्ये ना हे बाजरीचं पीठ तुम्ही वापरून घ्यायचं आहे, नाहीतर ती कडवट होते आणि जेव्हा आपण भाकरी करतो तर तेव्हा ती चिरते सुद्धा. तर मी आता 1-2 दिवसाआधीच हे पीठ तयार करून आणलं आणि आता आपण याची भाकरी करू. तर मी इथे 2 भाकरीचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता याला मळून घेऊ. जशी तुम्ही नेहमी भाकरी करता किंवा मी नेहमी जशी भाकरी करते त्याच पद्धतीने करत आहे. फक्त वरून आपल्याला तीळ लावायचं आहे आणि मस्त अशी टम्म फुगलेली ही भाकरी तयार करायची आहे. या तिळेचा खमंग सुवास मस्त येतो. भाजताना पण येतो आणि खाताना पण खूप छान लागते आणि या भाजी सोबत आहे ना खूप अप्रतिम लागते. आता तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. थोडं कोमट पाणी घेतलं तरी चालतं. आता माझ्याकडे हे भाजीमध्ये टाकल्यानंतर गरम पाणी मी भाजीमध्ये घातलं होतं ना, तर ते थोडंसं उरलं होतं, तर मी त्यानेच हे भिजवून घेतलं. जर तुमचं पीठ नवीन असेल ना, तर गरम पाण्याने भिजवायची गरज नाही. तर आता हे उरलं होतं म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि या पद्धतीने छान मळून घेतलेलं आहे. आता काही नाही, नेहमीप्रमाणे आता भाकरी थापून घ्यायची. तर खाली पीठ टाकलेलं आहे भाकरीचं किंवा हे बाजरीचं आणि या पद्धतीने ही थापून ही भाकरी तयार करते. तुम्हाला अशी थापून करता येत नसेल, तर तुम्ही थोडीशी लाटून घेऊ शकता आणि जर तुम्ही लाटून करत असाल ना, तर त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घाला, म्हणजे तुम्हाला ती लाटताना इझी जाईल. आणि नंतर वरून मस्त असे तीळ लावायचे आणि परत एकदा थापून घ्यायची. तर हे बघा, आपली ही भाकरी मस्त तयार आहे. आता ही आपण भाजून घेऊ. तर तवा छान गरम झालेला आहे. हा माझा नेहमीचा तवा आहे. हा जरी असा हे कसाही दिसत असला, तरी मला नेहमी म्हणजे याच तव्यावरती मी भाकरी करते आणि माझी याच तव्यावरती भाकरी अप्रतिम होते. त्यानंतर भाकरीचं म्हणजे भाकरी टाकल्यानंतर वरून पाणी लावायचं आणि हे वरतून पाणी जे लावलेलं आहे ते छान थोडंसं सुकलं आणि कडा थोड्याशा ओपन झाल्या, अशा सुटायला लागल्या की नंतर भाकरी पलटवून घ्यायची आणि त्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायची. आता हे बघा, मस्त अशी भाजून झालेली आहे उलट्या बाजूनी पण आणि यानंतर मी अशी गॅसवर ही शेकून घेते. तर बघितलत ना किती मस्त आपली ही भाकरी छान फुगलेली आहे. आता ही अशीच याच पद्धतीने मी 2-3 भाकऱ्या तयार करून घेते आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला पण किती छान तेल सुटलेलं आहे आणि जशी थोडीशी मला लपथपी पाहिजे ना तशीच आहे. तुम्हाला थोडीशी अजून रस्सा भाजी करायची असेल, म्हणजे थोडी अजून ओली करायची असेल तरी चालेल. मस्त ही टम्म फुगलेली भाकरी आणि ही भोगीची भाजी सोबत मी जी वडी तयार केली आहे ती ठेवली आहे. या
तिळगुळाच्या वडीची रेसिपी जर तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. खूप अप्रतिम झाली आहे आणि मस्त असा भोगीचा स्वयंपाक किंवा ही भोगीची अगदी छोटीशी थाळी तयार झाली आहे. अजून यासोबत वरण भात वगैरे पण करत असेल किंवा खिचडी करत असेल. आता आमच्याकडे ही भोगीची भाजी केली जात नाही, पण मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी आणि अशी थोडीशी मिक्स व्हेज जी असते ना, म्हणजे वांग, शेंगा, तर ही भाजी केली जाते. तर यासोबत तुम्ही काहीही एन्जॉय करू शकता आणि भोगीच्या भाजी म्हणजे भोगीला ही रेसिपी ट्राय करू शकता. या पद्धतीने करून बघा. तुम्ही बघू शकता इथे भाकरी पण किती छान फुललेली आहे आणि मस्त अशी टम्म फुगल्यानंतर ती छान अशी त्याचा पॉकेट तयार होतो. छान आतमध्ये अशी एकदम छान फुललेली दिसते. तर आजची ही अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघितलं ना किती सोपी आहे ही भाजी. पण फक्त ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या अवेलेबल झाल्या पाहिजे. ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तुम्ही इथे वापरा. बऱ्याच ठिकाणी यामध्ये बोरं वगैरे पण घातली जातात, पण मला पर्सनली बोरांचा किंवा बोरं आवडतच नाही खरं तर. मग मी बोरं नाही घातले, पण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. आणि यामध्ये जर तुम्ही बोरं घालत असाल ना तर चिंच घालू नका, कारण त्यापासून पण थोडंसं आंबटपणा येतो भाजीला. तर ही छान आंबट गोड तिखट अशी भाजी असावी. खूप आंबट किंवा खूप गोड नको, गोड एकदम नको, पण थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं जसं आपण इथे थोडासा गूळ घातला आहे तसं तुम्ही केलं की गोड पण लागणार नाही, खूप आंबट पण लागणार नाही आणि छान अशी मस्त चमचमीत ही भाजी तयार होते. तर आजची ही अगदी साधी सोपी आणि भोगीची भाजी आणि भाकरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.